घी पोळी इडली, मधुर वडा, बुंदी, अन्ना मैसूर चीज मसाला डोसा ती आपण आता इथं तोडतोय, ब्रेकडाऊन करतोय तिला। आणि इथं आतमध्ये बघा चीज, क्या बात है, मजा आ गया भाई। अगर मेरे को किसी ने पूछा कि साउथ इंडियन फूड आपका कौन सा फेवरेट है तो मैं हमेशा बोलूंगा डोसा। और उस डोसे की तलाश में मैं निकल पड़ा एक साउथ इंडियन रेस्टोरेंट पे। वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग। मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र अविनाश आणि आज आपण आलेलो आहे अन्ना इडली या रेस्टॉरंट मध्ये। जर तुम्हाला ऑथेंटिक साउथ इंडियन फूड ट्राय करायचं आहे तर हे रेस्टॉरंट मला खूप जणांनी रेकमेंड केलेलं आहे। तर आज हाचा जो ब्लॉग आहे हा स्पेशली मी तुमच्यासाठी घेऊन येतोय। तर पाहूयात इथलं ऑथेंटिक साउथ इंडियन फूड कसं आहे। मित्रांनो, फायनली इथलं जे हायली रेकमेंडेड फूड आहे ते आपण ऑर्डर केल्यानंतर इथं आलेलं आहे। इथं आपल्याकडे आहे घी पोळी इडली, त्यानंतर इथं आपल्याकडे यांचा हायली रेकमेंडेड मधुर वडा। खूप जणांनी हा मधुर वडा ट्राय केला नसेल। त्याच्यानंतर इथं आहे आपल्याकडं दही वडा, प्लस याच्यावरती आपण टाकतोय बुंदी। आणि हा यांचा सगळ्यात हायली रेकमेंडेड पूर्ण चीजने लोडेड असलेला या डोशाचं नाव आहे अन्ना मैसूर चीज मसाला डोसा। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ट्राय करतो इथं ही आपली घी पोळी इडली। इडली ज्या वेळेला मी कट करतोय त्यावेळेला इडली ही एकदम खुसखुशीत आहे, सॉफ्ट आहे। आणि ही आपण आता सांबर, चटणी आणि यासोबत भेटलेली आहे या साऊथ इंडियन भाजी सोबत ट्राय करतोय। मस्त प्रॉपर सॉफ्ट आहे, तोंडात टाकतात विरघळती आहे, डिलिशियस आहे। त्याच्यावरती प्रॉपर तूप टाकलेलं आहे आणि तुपाचा फ्लेवर खूप जबरदस्त आहे। त्याच्यानंतर सेकंड गोष्ट जी आहे आपली तो आहे आपला मधुर वडा। खूप जणांना मधुर वडा माहित नसेल, पण हा साऊथ मध्ये खाल्ली जाणारी एक नॉर्मल डिश आहे। वा, त्याच्यासोबत ही जी चिंचेची चटणी आहे ती डिफरंट काइंडचा फ्लेवर क्रिएट करते। तोंडामध्ये फ्लेवर असा रिंगळतोय, तर त्याची मजा वेगळी आहे। आता थर्ड गोष्ट जी आहे आपली दही वडा आहे। दही वडा मी कट करतोय मित्रांनो, तर इथं बघा प्रॉपर सॉफ्ट आहे, डीप झालेला आहे, मध्ये बिलकुल हार्ड नाहीये। आणि त्याचा फ्लेवर बघताच असं वाटतं की वाह क्या बात है, वाह स्वीट आहे। दही थोडस आंबट हवं होतं, पण इथं प्रॉपरच स्वीट आहे। असं वाटतंय की मी दुधासोबत हा दही वडा खातोय, थोडा जर आंबट पाहिजे होता। तर हा एवढा ओके नाहीये, बाकीच्या तर गोष्टी मला मस्त वाटल्या। आणि आता फोर्थ गोष्ट जी इथली हायली रेकमेंडेड आहे ती आपण आता इथं तोडतोय, ब्रेकडाऊन करतोय तिला। आणि इथं आतमध्ये बघा चीज, सब्जी आणि त्याच्यावरती लोडेड चीज। तर हे हायली लोडेड चीज आणि या चीजच्या समुद्रामध्ये आपण आता बुडतोय। वाह क्या बात है, मजा आ गया भाई, दिल खुश तब्येत खुश। हा डोसा इथला आजपर्यंत मी खाल्लेला 100 वेळा खाल्लेला डोसा आहे। आणि आज तुमच्यासाठी स्पेशली हा डोसा परत मी घेऊन येतोय। तर मित्रांनो, जर तुम्ही हे सगळं ट्राय करताय आणि या सगळ्या गोष्टी खाण्यासाठी, साऊथ इंडियन गोष्टी खाण्यासाठी स्पेशली तुम्ही एक रेस्टॉरंट शोधताय, ऑथेंटिक साऊथ इंडियन फूडचे दिवान आहेत, तर ही जी मजा आहे ही स्पेशली तुमच्यासाठी आहे। ओके मित्रांनो, आता हे सगळं आता आपण संपूया आणि एंडला काय सॅटिस्फॅक्शन आहे, मजा आली का ते आपण बघूयात। मित्रांनो, जे काय आपण सगळं मागवलं होतं ते आता सगळं फक्त करून झालेलं आहे। आणि सगळ्यात शेवटी आपण ऑर्डर केलेलं आहे त्यांचा पायनॅपल शिरा। याचा फ्लेवर कसा आहे ते बघूयात आपण। वाह,
प्रॉपर सॉफ्ट आहे, स्पायसेसचा फ्लेवर आहे, पायनॅपलचा फ्लेवर आहे आणि एकदम स्मूथ येतो. आता जो शेवट आहे तो आपण ह्या पायनॅपल चिऱ्यासोबत करतोय मित्रांनो. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला डेफिनेटली मला सांगा. भेटूयात आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.